पुण्यातील ज्येष्ठ कायदेतज्ञ भास्करराव आव्हाड हे गोपीनाथ मुंडेंचे केकाळचे शिक्षक. पुढे ते त्यांचे राजकारणातील सल्लागार, समाजकारणातील सहकारी आणि महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक मित्र बनले. गोपीनाथ मुंडेंना अतिशय जवळून अनुभवलेल्या आव्हाडांकडे मुंडेंविषयीच्या असंख्य आठवणी आहेत. जेव्हा 75ची आणीबाणी आली आणि त्यावेळेला प्रमोद महाजन आणि त्यांचे इतर मित्र यांनी ठरवलं की आपण ह्या आणीबाणीला विरोध करायचा उघडपणानं, आणि जरी बाकीचे सगळे घाबरत होते त्यावेळेला, आणि त्यासाठी गरज पडली तर जेलमध्ये सुद्धा जायचं. मला जेव्हा समजलं की हा ग्रस्त हे करायला निघाला आहे, तेव्हा मी त्यांना लगेच विचारलं की गोपीनाथराव हे काय चाललंय, परीक्षा आली. नाही म्हणे, सर मला नाही सोडता येणार, मला जावंच लागेल. आणि हा ग्रस्त जेलमध्ये गेला. म्हणजे त्यावेळेला देखील विद्यार्थी दशेत जो मनुष्य आत्मकेंद्रित असतो, माझी करिअर, मला काय हवंय, मला काय नकोय हे बघत असताना कुटुंबाच्या काय गरजा आहेत हे सुद्धा बघत नसतो, त्या वयातला हा ग्रस्त की माझ्या देशासाठी किंवा समाजासाठी माझी जी विचारधारणा आहे तिच्या विरुद्ध मला जायचं नाही, त्यासाठी मी लढणार आहे, हे तिथं मला बघायला मिळालं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.